आंदोलकांसाठी राज्यातून पाण्याच्या बाटल्यांचा ओघ सध्या सुरू आहे। लोकलमधून देखील अनेक मराठा आंदोलक जे आहेत ते या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स घेऊन येत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। राज्यभरातून या आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था देखील केली जाते, तर पाण्याच्या बॉटल्सचा देखील ओघ सुरू आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। दत्ता, आपण पाहतोय आंदोलकांसाठी राज्यभरातून पाण्याच्या बाटल्यांचा ओघ सुरू आहे, काय अपडेट? नक्कीच वृषाली, पहिले 2 दिवस आंदोलकांचे पाण्यासाठी आणि जेवणासाठी हाल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। त्यानंतर जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्यातून अन्न पाण्याचा इतका ओघ सुरू झाला की आझाद मैदानावरती अन्न पाण्याचा अक्षरशः ढीग लागलाय। आपण जर आता आपल्या समोर बघितलं तर आपल्या समोर हा भाकरींचा ढीग आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या भाकरी ज्या आहेत त्या संपूर्ण राज्यभरातून आणलेल्या आहेत आणि या ठिकाणी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत। इकडल्या बाजूला जर बघितलं आपण तर या सगळ्या चपात्या आहेत, चपात्या सुद्धा राज्यभरातून आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं आपण तर या चटण्या, लोणचं, ठेचा या ठिकाणी आलेला आहे। हा तिखटझार ठेचा जो आहे या ठिकाणी हा डब्बा भरलेला आहे। इकडे असेच अनेक डब्बे सुद्धा इकडे या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात। इतक्या मोठ्या प्रमाणात सगळीकडून अन्नधान्य आलंय येतंय आणि हेच या ठिकाणी आझाद मैदानासह संपूर्ण परिसरामध्ये हे सगळं अन्नधान्य वाटप केलं जातंय। आणखी एक चित्र दाखवतो मी वृषाली। इकडल्या बाजूला पाणी बॉटल्स अक्षरशः डोंगर लागल्याचं चित्र आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी बॉटल या ठिकाणी आलेल्या आहेत की इथं पाणी बॉटल्याचा डोंगर तयार झालेला आहे। वेगवेगळ्या ब्रँडच्या बाटल्या आहेत, त्याचे अक्षरशः बॉक्स या ठिकाणी येत आहेत। पलीकडल्या बाजूने गाडी येते आणि त्या आतमध्ये टाकले जात आहेत आणि या ठिकाणी पाणी बॉटलचा अक्षरशः ढीग लागलाय। पहिल्या दिवशी 8-8 तास पाणी प्यायला भेटत नव्हतं, मात्र आज या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात बॉटल्स आहेत आणि इथल्याच बॉटल्स ज्या आहेत त्या आंदोलकांना पाण्यासाठी वाटल्या जात आहेत। त्यामुळे आत्ता आझाद मैदान असेल, मुंबईमध्ये असेल किंवा इतरत्र सर्वत्र कुठलाही आंदोलक पाण्याशिवाय आणि अन्नाशिवाय राहणार नाही याची प्रचंड मोठी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। अक्षरशः अन्न पाण्याचे आझाद मैदानी परिसरामध्ये ढीग लागलेली आहेत। नक्कीच धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।